देशसेवेतील सैनिकाच्या वृद्ध आई-वडिलांना मारहाण। अकोली तालुक्यातील केळी कोतुळ येथील अतिशय निंदनीय प्रकार घडला आहे। ज्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावून देशसेवा करावी त्याच जवानाच्या आई-वडिलांना गावातील काही समाजकंटकांनी मारहाण करावी यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही। अकोली तालुक्यातील केळी कोतुळ परिसरात भाऊबंदकीच्या वादातून शिवराम वाळकोळी यांच्या घरात घुसून काही गावगुंडांनी घरातील धान्य व इतर साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत वृद्ध दाम्पत्यास मारहाण केली। शिवाय पोलिसांना तक्रार देण्यासाठी निघालेल्या लष्करी जवानाच्या वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीत मात्र शिवराम वाळकोळी यांचा पाय मोडला असून गंभीर जखमी झाले आहेत। ज्या लष्करी जवानांनी आपले कुटुंब समाजाच्या भरवशावर ठेवलं त्याच समाजाने त्यांचा विश्वासघात करावा यापेक्षा महापाप कोणते। या नराधमांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी एवढी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत। लष्करी जवानाने पोलीस अधिकारी यांना विनंती केली आहे की माझ्या वयोवृद्ध आई-वडिलांना न्याय मिळवून द्यावा, परंतु त्या लष्करी जवानास न्याय देण्याऐवजी उलट त्यास धमकी दिली जात आहे। हा न्याय न्यायचा कुणाकडे? काल तारीख होती तर 6:45 वाजता काय झालं, मी देवाची बत्ती लावायला त्या घरात गेलो। बत्ती लावली, टाळा लावला आणि इकडे येऊन बसलो जुन्या घरामध्ये। तर ते शाळेत शाळेत होती, मी काहीच बोललो नाही। पण त्यांना वाटलं हा आतमध्ये आहे का काही, ही येऊन आतमध्ये होती, मी बाहेर होतो शेकत बसलो होतो। ते किती लोक होते? ते दोघच बापल्या आत घुसले होते। मग ते जसे आत घुसले का तेवढ्यात मला संधी मिळाली, मी तटकन बाहेर ओढालो आणि बाहेर पळालो। घटना किती वाजले होते? 7:45। हा, 6:45च्या दरम्यान सकाळी मारले। आणि मग मी तसंच तिकडं पळालो। मग माझ्याकडे फोन नंबर नव्हतं, काही नव्हतं, मी बनेलवरच होतो, चप्पलही नव्हती। मग म्हणलं फोन नंबर बघण्यासाठी मी गेलो, यांच्या का असाल माझा अंदाज होता। तिकडे गेलो तर म्हणणे फोन नंबर आहे। मग ते म्हणलं लागतो इथून फोन, मग तिथूनच फोन केला, नाही तर मग नळीच्या तोंडाची येणार होतो फोन करायला। मग तिथून फोन केले नळीच्या तोंडावरून सगळ्यांना, सरपंचांना केला, तंटामुक्ती अध्यक्षाला केला। पोलीस पाटलाला फोन केला का? पोलीस पाटलांना नाही केला, नाही का? नाही, त्यांचा फोन नंबर नव्हता। मग पोलीस स्टेशनला फोन झाला। आणि मारलं त्यांचे नाव सांगा ना, कोण होते? मारलं ते आता पांडुरंग रामभाऊ होता, सुनील रामभाऊ, आणि त्या पोराचं नाव मला नाही माहिती। त्याला कधी त्या मोठ्या पोराचं काय नाव ते नाही आपल्याला माहिती। तुम्हाला काठ्याने मारलं? कशाने मारलं? काठ्याने मारलं आणि ओढून छातीमध्ये लाथा घातली। अजून 3 काठे होते। आणि तुम्ही दोघच होते का घरी? घरी दोघच होतो, पण घरी नाही मारलं ना। कुठं मारलं? मारलं नळीच्या तोंडाची, इकडं रस्त्यावरती, इकडं जवळजवळ आपल्या घरापासून 1 किलोमीटरला पुढं अंतर। इकडं मारलं, गाठून मारलं इकडं। मी कोतुळा येताना मला गाठून मारलं। तर मग तिथं त्याच पोरांचा सक्का मामा होता, विठ्ठल आबाजी वायळ, तो होता म्हणून मी वाचलो, नाही तर मी वाचलो नसतो। विठ्ठल आबाजी वायळ होता म्हणून मी वाचलो। किती वाजता घटना झाली ती? 6:45ला। 6:45ला का? आता 9। आणि तुम्हाला पण मारलं का त्यांनी? नाही, मला नाही, घुसाले होते घरात। मारले नाही, तिघा मारल्या का रात्री, परत घुसाले होते, ते मारलं नाही। मग ते हे बाहेर निघून गेले ना, त्याच्यामुळं मग ती पण बाहेर गेली, घरातून बाहेर। प्रतिनिधी अजय पवार, केळी कोतुळ।